नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। राज्यामध्ये येत्या नवीन वर्षात पोलीस पदांच्या 13,000 जागांची भरती होणार आहे। त्या संदर्भात न्यूज देखील आलेली आहे, ती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा। सोबतच अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉइन करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, नववर्षात राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त, 13,000 जागा भरल्या जाणार। लोकसभा आचारसंहितेपूर्वी होणार घोषणा। राज्यात गृह विभागाच्या माध्यमातून नववर्षात 13,000 पदांची नवीन पोलीस भरती होणार आहे। त्या दृष्टीने गृह विभागाने नियोजन सुरू केले असून नवप्रविष्टांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपेल। तत्पूर्वी लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्याअगोदर पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। राज्याची लोकसंख्या वाढली, पण पोलीस ठाणी आणि पोलिसांचे मनुष्यबळ तेवढेच असल्याची स्थिती आहे। गेल्या 70 वर्षापूर्वीच्या आकृतिबंधानुसारच मनुष्यबळ आहेत। राज्यातील सद्यस्थिती आणि वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ, पोलीस ठाण्यांची गरज ओळखून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाचा नवीन आकृतिबंध तयार करण्यात आला आहे। त्यामुळे नवीन किती पोलीस भरतीची गरज आहे याचा अंदाज घेतला जात आहे। प्रत्येक शहर जिल्ह्याकडून वाढीव पोलीस ठाणी आणि मनुष्यबळाच्या मागणीचे प्रस्ताव मागवून घेतले जात आहेत। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सतेज पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाचा 1976चा आकृतिबंध नव्याने तयार केल्याचे सांगितले होते। तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यात सध्या पोलीस दलात 2 लाख कॉन्स्टेबल आहेत। त्यात दरवर्षी 2.5 ते 3% पोलीस सेवानिवृत्त होतात। 1,000 पर्यंत पोलिसांचे पदोन्नती होते आणि काही जण स्वेच्छानिवृत्ती घेतात, तर काहींचा अपघाती किंवा आजारपणामुळे मृत्यू होतो। अशा कारणामुळे दरवर्षी जवळपास 6,000 पोलिसांची पदे रिक्त होतात, अशी माहिती खास पथके व विशेष प्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर का पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर येत्या नवीन वर्षात तुमच्यासाठी खूप मोठी संधी आलेली आहे। राज्यामध्ये पोलीस पदांच्या 13,000 जागा येत्या नवीन वर्षात भरल्या जाणार आहे। मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।